So, welcome students. Today we are going to discuss chemical cell with transference. Up to last lecture we have discussed chemical cell without transference. So, let us see what is chemical cell with transference. So, chemical cell with transference means presence of liquid junction potential, and liquid junction potential is developed when two electrolytes are separated. Two electrolytes are separated by porous partition. So, in this type of chemical cell, two electrolytes are separated by porous partition. Means, suppose you have two electrolyte solutions. Okay, here if we have zinc sulfate solution, okay, and in this compartment if you have copper sulfate solution, so zinc sulfate and copper sulfate, these two electrolyte solutions are separated by porous partition. This is porous partition. And you know, through these porous partitions, ions can be transferred from one compartment to other compartment, from one compartment to this compartment, or from this compartment to this compartment. Ions can be transferred. Okay. So, in this type of cell, two electrolytes are separated by porous partition. That's why we have used here what? With transference. So, this is transference. Okay. This is transference. So, chemical cell with transference means chemical cell with porous partition, and in such a type of cell, two electrolytes are separated by porous partition. या सेल मध्ये केमिकल सेल विथ ट्रान्सफरन्स मध्ये काय असतं? दोन इलेक्ट्रोलाइट सोल्यूशन एका पोरस पार्टिशनने सेपरेट झालेले असतात, आणि या पोरस पार्टिशन थ्रू आयन, कटायन किंवा अनायन ट्रान्सफर होऊ शकतात एका कंपार्टमेंटमधून दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये. ह्या कंपार्टमेंटमधून इकडे जाऊ शकतात किंवा ह्या कंपार्टमेंटमधून या साईडला येऊ शकतात. ठीक आहे. तर मग आता केमिकल सेल विथ ट्रान्सफरन्स मध्ये EMF कसा जनरेट होतो नेमका? ओके. सो इन दिस सेल the EMF of this cell is due to chemical reaction occurring within cell and due to or in addition potential developed due to liquid junction. So, EMF of cell is due to chemical reaction occurring within cell. सेल मध्ये, या पर्टिक्युलर सेल मध्ये जी काही केमिकल रिॲक्शन होणार आहे, त्या केमिकल रिॲक्शनमुळे जो काही EMF जनरेट होणार आहे तो त्याच्यात कन्सिडर केला जाईल. बरोबर. EMF ऑफ सेल ड्यू टू केमिकल रिॲक्शन ऑकरिंग विदिन सेल, आणि केमिकल रिॲक्शन सोबत अजून पोटेन्शियल ॲड होतोय. तो पोटेन्शियल कशामुळे ॲड होतोय? ड्यू टू लिक्विड जंक्शन पोटेन्शियल. मागच्या लेक्चर्समध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, इथे काय होतं, आयन्स किंवा कटायन ट्रान्सफर होतात एका कंपार्टमेंटमधून दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये. त्यामुळे कोणत्या तरी एका साईडला कटायन एक्सेस होऊन जातात आणि त्याच्या दुसऱ्या साईडला अनायनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त होऊन जातं, अनायन एक्सेस होऊन जातात. त्याच्यामुळे काय होत असतं, ह्या पोरस पार्टिशनच्या अलॉंग, ही जी पोरस पार्टिशन असते, या पोरस पार्टिशनच्या अलॉंग इलेक्ट्रिकल डबल लेयर तयार होते. एका साईडला पॉझिटिव्ह, ज्या साईडला पॉझिटिव्ह आयन एक्सेस असतील त्या साईडला
पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होतो पोरस पार्टिशनच्या सरफेसवरती, आणि ज्या साईडला निगेटिव्ह अनायन्स एक्सेस असतील, निगेटिव्हली चार्ज पार्टिकल एक्सेस असतील, त्या साईडला या पोरस पार्टिशनच्या सरफेसवरती निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होतो. हा जो ही जी इलेक्ट्रिकल डबल लेअर डेव्हलप झालेली असते यालाच काय म्हटलं जातं, ह्या इलेक्ट्रिकल डबल लेअरमुळे जो काही पोटेन्शियल डेव्हलप होतो त्यालाच काय म्हटलं जातं, लिक्विड जंक्शन पोटेन्शियल. मग बघा, जेव्हा तुम्ही अशा टाईपचा सेल यूज केलेला असेल त्याच्यात तुम्ही इलेक्ट्रोड डीप केलेले असतील, बरोबर, आणि हे इलेक्ट्रोड तुम्ही बॅटरीला कनेक्ट केलेले असतील, तर केमिकल रिॲक्शन जी काही होणार आहे, रेडॉक्स रिॲक्शन जी होणार आहे, रेडॉक्स रिॲक्शनमुळे EMF जनरेट होईल, आणि ह्या EMF सोबत अजून एक्स्ट्रा पोटेन्शियल ते ॲड होतोय. तो पोटेन्शियल कशामुळे, ह्या इलेक्ट्रिकल डबल लेअरमुळे. त्याला आपण काय म्हणतो, लिक्विड जंक्शन पोटेन्शियल. जर सपोज अशा टाईपचा जर सेल असेल, केमिकल सेल विथ ट्रान्सफरन्स, त्या सेलसाठी तुम्हाला जर ई सेलचं इक्वेशन लिहायचं असेल तर तुम्ही काय लिहिणार, पोटेन्शियल ड्यू टू वन इलेक्ट्रोड, पोटेन्शियल ड्यू टू सेकंड इलेक्ट्रोड प्लस liquid junction potential. So this is EJ is liquid junction potential. लिक्विड जंक्शन पोटेन्शियल. मग असं इक्वेशन तुम्हाला यूज करावं लागणार आहे. ओके, हा जो तुम्ही लिक्विड जंक्शन पोटेन्शियल आहे, हा एक लिक्विड जंक्शन पोटेन्शियल तुम्ही सेपरेट मेजर करू शकत नाही. दिस लिक्विड जंक्शन पोटेन्शियल इज मेजर अलॉंग विथ पोटेन्शियल ऑफ सेल और EMF ऑफ ए सेल. हा जो लिक्विड जंक्शन पोटेन्शियल आहे तो सेपरेट मेजर करता येत नाही. त्याच्यामुळे काय होतं, तो जो आपण कंप्लीट सेल असेल त्या सेलचा जो EMF मेजर करत असतो ई सेलमध्ये हा जो E1 + E2 असतो त्याच्यासोबत EJ पण मेजर केला गेलेला असतो. म्हणजे EJ तुम्हाला म्हणजे लिक्विड जंक्शन पोटेन्शियल सेपरेट मेजर करू शकत नाही, तो सेलच्या EMF सोबतच मेजर केला जातो, बरोबर. मग त्याच्यामुळे काय होतं, ॲक्युरेट EMF आपल्याला मिळत नाही. त्या पर्टिक्युलर सेलचा ॲक्युरेट EMF आपल्याला मिळत नाही, कारण त्याच्यात कशाची ॲडिशन झालेली असते, लिक्विड जंक्शन पोटेन्शियलची व्हॅल्यूसुद्धा त्याच्यात ॲड झालेली असते. मग लिक्विड जंक्शन पोटेन्शियल तर आपल्याला सेपरेट मेजर करता येत नाही. त्याच्यामुळे काय होतं, ह्या टाईपचे जे सेल्स असतात, केमिकल सेल विथ ट्रान्सफरन्स, दिस टाईप ऑफ सेल्स आर नॉट जनरली यूज टू मेजर थर्मोडायनामिक प्रॉपर्टीज. म्हणजे इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा यूज करून तुम्ही SYBSc मध्ये शिकले असाल, इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा यूज करून ई सेलचा यूज करून आपल्याला चेंज इन गिब्स फ्री एनर्जी किंवा चेंज इन एन्ट्रॉपी ह्या आपण कॅल्क्युलेट करू शकतो. त्यानंतर ΔH एन्थाल्पी चेंज आपल्याला ई सेलचा यूज करून कॅल्क्युलेट करता येत होते. तुम्ही SYBScचं इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचं बुक चॅप्टर जर व्यवस्थित पाहिलं, त्याच्यात थर्मोडायनामिकचं चॅप्टर जर तुम्ही व्यवस्थित त्याच्यात पाहिलं आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचं चॅप्टर पण जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं, स्टडी केलं, तर तुम्हाला लक्षात येईल. तर ई सेलचा यूज कशासाठी केला जातो, थर्मोडायनामिक प्रॉपर्टी ΔG, ΔS आणि ΔH डिटरमाइन करताना होत असतो. तर मग EJ जर ॲड झाला, लिक्विड जंक्शन पोटेन्शियल जर टोटल EMFचा जो सेलचा EMF असेल त्याच्यात जर तो ॲड होत असेल, तर आपल्याला त्या सेलच्या EMFची ॲक्युरेट व्हॅल्यू मिळणार नाही. त्याच्यात काय झालेलं असणार आहे, एक्सेस पोटेन्शियल लिक्विड जंक्शनमुळे ॲड झालेला असेल. म्हणजे अशा टाईपचे जे सेल असतात ते थर्मोडायनामिक प्रॉपर्टी मेजर करण्यासाठी आपल्याला यूज करता येत नाही. मग हे कशासाठी यूज केले जातात, अशा टाईपचे सेल कशासाठी यूज होऊ शकतात, pH डिटर्मिनेशनसाठी येऊ शकतात, किंवा जे काही टायट्रेशन्स असतात, पोटेन्शियोमेट्रिक टायट्रेशन्स किंवा इलेक्ट्रोमेट्रिक टायट्रेशन्स असतील, तिथे तुम्हाला या सेलचा यूज केला जाऊ शकतो. मग याला सोल्युशन काय, आपण कसं हे सेल जर तुम्हाला अशा टाईपचे सेल जर तुम्हाला थर्मोडायनामिक प्रॉपर्टीसाठी जर डिटरमाइन करण्यासाठी जर यूज करायचेच असतील, तर मग हा लिक्विड जंक्शन पोटेन्शियल जो एक्स्ट्रा ॲड होतोय तो जर आपल्याला इलिमिनेट करायचा असेल, लिक्विड जंक्शन पोटेन्शियल जर इलिमिनेट करायचा असेल, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, सॉल्ट ब्रिजचा यूज करावा लागणार आहे. सॉल्ट ब्रिज इज यूज टू इलिमिनेट लिक्विड जंक्शन पोटेन्शियल. मग कसं इलिमिनेट करणार या लिक्विड जंक्शन पोटेन्शियलला, काय करायचं बघा, आता इथे बघा हा झिंक रॉड आहे असं कन्सिडर करा, हा कॉपर रॉड आहे. मग मी काय करतो, आता
हा जो झिंकचा सेल आहे बघा, एका बीकरमध्ये मी झिंक सल्फेटचं सोल्युशन, बरोबर, दिस इज झिंक सल्फेट, ओके, झिंक सल्फेट, त्याच्यात हा झिंक रॉड, त्यानंतर दुसरा एक बीकर घेईल, त्याच्यात कॉपर सल्फेटचं सोल्युशन मी यूज घेणार आहे आणि त्याच्यात कॉपर रॉड डीप करून देणार आहे, बरोबर, कॉपर रॉड, बरोबर. हा सेटअप झाला झिंक रॉड इन झिंक सल्फेट सोल्युशन. हा इकडे सेटअप हा कॉपर रॉड इन कॉपर सल्फेट सोल्युशन. मग हा जो लिक्विड जंक्शन पोटेन्शियल आहे, हे जे पोरस पार्टिशन आहे, पोरस पार्टिशनमुळे जो लिक्विड जंक्शन पोटेन्शियल ॲड होतोय तो रिमूव्ह करायचा असेल तर काय करायचं, सॉल्ट ब्रिज. हे जे दोन हाफ सेल्स असतील, हे दोन हाफ सेल्स मी कशाने कनेक्ट करणार आहे, सॉल्ट ब्रिजने कनेक्ट करणार आहे. ओके, सॉल्ट ब्रिजने जर कनेक्ट केले तर हे दोन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात का, नाही येतात. ओके, मग इन दिस वे वी कॅन इलिमिनेट लिक्विड जंक्शन पोटेन्शियल बाय यूजिंग सॉल्ट ब्रिज. सॉल्ट ब्रिजचा यूज करून तुम्ही लिक्विड जंक्शन पोटेन्शियल इलिमिनेट करू शकतात. आता हे जे इक्वेशन आहे ई सेलचं, म्हणजे EMF ऑफ सेल, ई सेल इज EMF ऑफ सेल. EMF ऑफ सेलसाठी जे इक्वेशन आता लिहिलेलं मी काय आहे, E1 + E2 + EJ. हा लिक्विड जंक्शन पोटेन्शियल जर सॉल्ट ब्रिज यूज करून इलिमिनेट होत असेल तर मग मी ई सेल कसा लिहिणार, अकॉर्डिंग टू दिस सेल, ई सेल इज इक्वल टू E1 + E2 ओनली. EJ आहे का इथे, या केसमध्ये लिक्विड जंक्शन पोटेन्शियल नाही आहे, फक्त काय E1 + E2. Okay, so in this way we can eliminate liquid junction potential. Okay, so this is an introduction about regarding electrochemical cell with transference. इलेक्ट्रोकेमिकल सेलमध्ये सिंपल दोन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन एका पोरस पार्टिशनने सेपरेट केलेले असतात. लिक्विड जंक्शन हे जे अशा टाईपचे जे सेल्स असतात, या सेल्समध्ये EMF कशामुळे डेव्हलप होत असतो, जी काही केमिकल रिॲक्शन होते या सेलमध्ये, त्या केमिकल रिॲक्शनमुळे EMF डेव्हलप होतो. आणि त्यातल्या त्यात ॲडिशनल EMF किंवा पोटेन्शियल कशामुळे ॲड होतो, या पोरस पार्टिशनवरती जी इलेक्ट्रिकल डबल लेअर जनरेट होते, त्या इलेक्ट्रिकल डबल लेअर काय करते, लिक्विड जंक्शन पोटेन्शियल ॲड करत असते. म्हणजे मग अशा टाईपचे जे सेल असतील त्यांचा EMF काय असतो, E1 + E2 + EJ. ओके, जर तुम्हाला EJ इलिमिनेट करायचा असेल, लिक्विड जंक्शन पोटेन्शियल जर तुम्हाला इलिमिनेट करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, हे दोन्ही हाफ सेल्स सॉल्ट ब्रिजचा यूज करून, दिस इज सॉल्ट ब्रिज. ओके, सॉल्ट ब्रिजचा यूज करून तुम्ही दोन्ही हाफ सेल्स कनेक्ट करायचे आहेत, पोरस पार्टिशन इलिमिनेट करायचं आहे आणि तुम्ही ई सेल लिहू शकतात E1 + E2. ओके, मग ह्या सेलचा ड्रॉबॅक काय, हे आता लिक्विड जंक्शन पोटेन्शियल आपल्याला सेपरेट मेजर करू शकत नाही. जेव्हा तुम्ही ह्या पर्टिक्युलर टाईपच्या सेलचा EMF डिटरमाइन करणार आहे त्यावेळेस लिक्विड जंक्शन पोटेन्शियल ॲड होऊन EJची व्हॅल्यू ॲड होऊन तुम्हाला ई सेल मिळणार आहे. मग ई सेल तर सेपरेट, EJ तर सेपरेट मेजर करता येत नाही, तो विथ टोटल EMF ऑफ सेलमध्ये ॲड होऊन मेजर केला जातो. ठीक आहे, तर मग तो इलिमिनेट करायचा असेल, कारण असे जे सेल्स असतात याच्यामुळे काय होतं, लिक्विड जंक्शन पोटेन्शियल ॲड झाल्यामुळे काय होतं, ह्याच्या टाईपचे सेल्स आपण थर्मोडायनामिक प्रॉपर्टी मेजर करण्यासाठी यूज करू शकत नाही. ते कुठे यूज होतात, फक्त pH डिटर्मिनेशनसाठी किंवा टायट्रेशनसाठी. मग जर आपल्याला EJ इलिमिनेट करायचं असेल तर आपल्याला सॉल्ट ब्रिज यूज करावं लागणार आहे. मग सॉल्ट ब्रिज यूज करून आपण असा सेल जर कन्स्ट्रक्ट केला, सॉल्ट ब्रिज यूज करून जर आपण सेल कन्स्ट्रक्ट केला तर अशा टाईपचे सेल्स आपल्याला थर्मोडायनामिक प्रॉपर्टी मेजर करण्यासाठी सुद्धा यूज करता येऊ शकतात, कारण इथे लिक्विड जंक्शन पोटेन्शियल ॲड झालेला नसणार आहे. ओके, सो दिस इज अबाउट दी केमिकल सेल विथ ट्रान्सफरन्स. आता आपण एक्सप्रेशन डिस्कस करणार आहेत, एक्सप्रेशन फॉर केमिकल सेल विथ ट्रान्सफरन्स.
expression for EMF of chemical cell, EMF of chemical cell with transference. Chemical cell with transference. So let us consider a cell. Okay, इथे मी 3 पार्ट करतो. Consider a cell. एक सेल कंसिडर करतो. झिंक रॉड. ओके, झिंक रॉड डिप्ड इन झिंक सल्फेट सोल्यूशन. झिंक सल्फेट सोल्यूशन मध्ये कोणते आयन्स असतात? Zn2+ आयन. इथे आपण लिहिणार ऍक्टिव्हिटी ऑफ Zn2+. ओके, देन आता इथे काय यूज केलेलं आहे? सॉल्ट ब्रिज जर यूज केलेला असेल तर आपण काय लिहितो? डबल वर्टिकल लाईन. ओके, सॉल्ट ब्रिज नसेल, केमिकल सेल विथ ट्रान्सफरन्स पोरस पार्टिशन जर असेल तर आपल्याला एक सिंगल लाईन ड्रॉ करावी लागेल. सो हा झाला झिंक रॉड डीप्ड इन झिंक सल्फेट सोल्युशन. ओके, पोरस पार्टिशन. त्यानंतर या झिंक सल्फेटच्या सोल्युशनच्या कॉन्टॅक्टमध्ये असणारे कॉपर सल्फेटचं सोल्युशन. Copper2+ ऍक्टिव्हिटी ऑफ Copper2+, वर्टिकल लाईन कॉपर सॉलिड. ओके, हा पॉझिटिव्ह असणार आहे, कॅथोड असणार आहे, आणि हा निगेटिव्ह ॲनोड असणार आहे. बघा असा सेल असणार आहे तो, मी मागाशी ड्रॉ केला होता तो. ओके, झिंक रॉड, झिंक सल्फेट सोल्यूशन, कॉपर सल्फेट सोल्यूशन, कॉपर रॉड कनेक्ट केलेले आहेत बॅटरीला. हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह. ठीक आहे, झिंक रॉड, झिंक सल्फेट सोल्यूशन, कॉपर रॉड डिप्ड इन कॉपर सल्फेट सोल्यूशन. दिस इज वन हाफ सेल, दिस इज अनदर हाफ सेल. हा झिंक इलेक्ट्रोड, हा कॉपर इलेक्ट्रोड. ओके, तर बघा इथे वर्टिकल लाईन यूज केलेली आहे. मी काय करतो आता, हे पोरस पार्टिशन, हे काय आहे? पोरस पार्टिशन आहे. ओके, पोरस पार्टिशन आहे. पोरस पार्टिशन काय करतो मी? इलिमिनेट करतो बाय इलिमिनेटिंग पोरस पार्टिशन using सॉल्ट ब्रिज. आता काय करतोय मी? हे जे पोरस पार्टिशन आहे ही इलिमिनेट करतोय, सॉल्ट ब्रिजचा यूज करतोय. सॉल्ट ब्रिजचा जर यूज केला तर काय होईल? एका बीकरमध्ये हे झिंक सल्फेटचं सोल्युशन, झिंक सल्फेट. ओके, हा झिंकचा रॉड. ओके, इकडे कॉपर सल्फेट सोल्युशन, इकडे कॉपर रॉड. आणि हे दोन्ही काय करतोय मी आता? सॉल्ट ब्रिजचा यूज करून कनेक्ट करून देतोय. ओके, दिस इज सॉल्ट ब्रिज. तर सॉल्ट ब्रिज मी यूज केलेलं आहे. बघा, केमिकल सेल विथ ट्रान्सफरन्स, फक्त डिफरन्स काय असणार आहे? इथे पोरस पार्टिशन असेल ते इलिमिनेट केलं आहे मी सॉल्ट ब्रिजचा यूज करून. सॉल्ट ब्रिजचा यूज करून हा सेल कसा रिप्रेझेंट करता येईल मला? झिंक सॉलिड Zn2+, ऍक्टिव्हिटी ऑफ Zn2+, वर्टिकल लाईन. ओके, वर्टिकल लाईन Copper2+, ऍक्टिव्हिटी ऑफ Copper2+, वर्टिकल लाईन कॉपर सॉलिड, पॉझिटिव्ह निगेटिव्ह.
ठीक आहे. सॉल्ट ब्रिज कशाने रिप्रेझेंट केला जातो? डबल वर्टिकल लाईनने सॉल्ट ब्रिज रिप्रेझेंट केला जातो. ठीक आहे. सो दिस इज केमिकल सेल विथ ट्रान्सफरन्स. केमिकल सेल विथ ट्रान्सफरन्स आहे, पण हे जे ट्रान्सफरन्स आहे यूज केलेलं होतं ते सॉल्ट ब्रिज यूज करून इलिमिनेट करून टाकलेलं आहे. ठीक आहे. आता मला याच्यासाठी डेरिव्हेशन डिराईव्ह करायचं आहे. मग आपण पहिल्यापासून आपण काय करतो? ॲट निगेटिव्ह इलेक्ट्रोड ऑक्सिडेशन ऑकर्स, ॲट पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड रिडक्शन ऑकर्स. मग ऑक्सिडेशन रिॲक्शन लिहिणार त्याचा ऑक्सिडेशन पोटेन्शियल, त्यानंतर रिडक्शन रिॲक्शन त्याचा रिडक्शन पोटेन्शियल आणि नंतर दोघांची ॲडिशन. ओके. सो ॲट निगेटिव्ह इलेक्ट्रोड, हा निगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे. ॲट निगेटिव्ह इलेक्ट्रोड ऑक्सिडेशन ऑकर्स, ऑक्सिडेशन ऑकर्स. सो झिंकचं काय होणार आहे? ऑक्सिडेशन झिंक सॉलिड Zn2+ ॲक्टिव्हिटी ऑफ Zn2+ प्लस 2 इलेक्ट्रॉन्स. इक्वेशन नंबर 1. ओके. देन इलेक्ट्रोड पोटेन्शियल अकॉर्डिंग टू नन्स इक्वेशन. याचा इलेक्ट्रोड पोटेन्शियल काय लिहिणार तुम्ही? E Zn झिंक ऑक्सिडेशन इज इक्वल टू E नॉट झिंक ऑक्सिडेशन मायनस RT अपॉन NF ln ऑफ ॲक्टिव्हिटी ऑफ प्रोडक्ट साईडला काय आहे? झिंक आयन आहेत. ॲक्टिव्हिटी ऑफ Zn2+. रिॲक्टंट साईडला काय आहेत? झिंक सॉलिड आहे. ॲक्टिव्हिटी ऑफ झिंक सॉलिड. ओके. सो आता इथे काय करणार? बट N इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन लॉस किती आहेत? 2 आहेत. सो N इज इक्वल टू 2. त्यानंतर झिंक सॉलिड ॲक्टिव्हिटी ऑफ सॉलिड इज युनिटी 1. सो दिस इक्वेशन बिकम्स E Zn ऑक्सिडेशन इज इक्वल टू E नॉट Zn ऑक्सिडेशन मायनस RT अपॉन 2F ln. दिस इज इक्वल टू 1. बाकी काय राहिलं मग? ॲक्टिव्हिटी ऑफ Zn2+. सो दिस इज इक्वेशन नंबर 2. ओके. हे झालं ह्या इलेक्ट्रोडच्या बाबतीत. तिचे ऑक्सिडेशन रिॲक्शन लिहिली, 2 इलेक्ट्रॉन लॉस केले आहेत. इलेक्ट्रोड पोटेन्शियल नन्स इक्वेशनचा यूज करून मागच्या डेरिव्हेशनमध्ये पण आपण असंच केलेलं आहे. बरोबर. हे पुन्हा मी जास्त डिटेलमध्ये जात नाही. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन लॉस किंवा गेन. एन काय इथे? लॉस इलेक्ट्रॉन किंवा गेन इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन लॉस किती आहेत? 2 आहेत. मग N इज इक्वल टू 2. सॉलिडची ॲक्टिव्हिटी युनिटी. हे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. आता काय करणार आहे आपण? ॲट पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड, ॲट पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड मीन्स ॲट कॉपर इलेक्ट्रोड रिडक्शन ऑकर्स. ओके. रिडक्शन ऑकर्स. सो रिडक्शन रिॲक्शन लिहिणार कॉपर 2+ ॲक्टिव्हिटी ऑफ कॉपर 2+ प्लस कॉपर 2+ आयन्स आहेत. कॉपर 2+ आयन्सने काय केलं? हे 2 इलेक्ट्रॉन लॉस केले होते, हे याने गेन केले 2 इलेक्ट्रॉन अँड कन्वर्टिंग टू कॉपर सॉलिड. कशात कन्वर्शन झालं याचं? कॉपर सॉलिडमध्ये. सो दिस इज इक्वेशन नंबर 3. आता याचा इलेक्ट्रोड पोटेन्शियल काय असणार आहे? E कॉपर रिडक्शन इज इक्वल टू E नॉट कॉपर रिडक्शन मायनस RT अपॉन NF इंटू ln ॲक्टिव्हिटी ऑफ प्रॉडक्टची ॲक्टिव्हिटी काय आहे? प्रॉडक्ट साईडला कॉपर सॉलिड आहे. ॲक्टिव्हिटी ऑफ कॉपर सॉलिड डिवायडेड बाय ॲक्टिव्हिटी ऑफ रिॲक्टंट साईडला आहेत कॉपर आयन. ॲक्टिव्हिटी ऑफ कॉपर 2+ आयन. ओके. पुन्हा इथे इलेक्ट्रॉन गेन किती आहेत? 2 आहेत. सो N इज इक्वल टू 2 येईल. त्यानंतर कॉपरची ॲक्टिव्हिटी ऑफ कॉपर सॉलिड किती येईल? 1. याची ॲक्टिव्हिटी काय असणार आहे? 1. सो इक्वेशन बिकम्स ECU रिडक्शन E नॉट CU रिडक्शन
मायनस RT अपॉन n इज इक्वल टू काय 2f ln बाकी काय दिस इज इक्वल टू काय 1 डिवायडेड बाय बाकी डिनॉमिनेटरला असेल ॲक्टिव्हिटी ऑफ कॉपर 2+, ॲक्टिव्हिटी ऑफ कॉपर 2+. दिस इज इक्वेशन नंबर 4. ओके. सो अशा पद्धतीने बघा आपण काय केलं आहे, सुरुवातीला एक सेल कन्सिडर केला, सेल विथ ट्रान्सपरन्स विथ पोरस पार्टिशन. त्यानंतर मी काय केलेलं आहे, हे पोरस पार्टिशन इलिमिनेट केलेलं आहे. इलिमिनेशनसाठी काय केलं मी, सॉल्ट ब्रिजचा यूज केलेला आहे. सॉल्ट ब्रिज केला आणि हे पोरस पार्टिशन इलिमिनेट केलं. सॉल्ट ब्रिज यूज करून हा सेल कसा रिप्रेझेंट करता येईल, तर असा रिप्रेझेंट करता येईल. चेंज काय, फक्त इथे डबल वर्टिकल लाईन आली, इथे सिंगल वर्टिकल लाईन. सॉल्ट ब्रिज यूज केला तर डबल वर्टिकल लाईन. मग त्यानंतर मी काय केलं, निगेटिव्ह इलेक्ट्रोडवरती ऑक्सिडेशन होतं, म्हणजे ॲनोडवरती ऑक्सिडेशन होतं आहे. ऑक्सिडेशन रिॲक्शन लिहिली, त्याचा इलेक्ट्रोड पोटेन्शियल लिहिला. फायनल चेंजेस केल्यानंतर हे इक्वेशन मला मिळालेलं आहे. त्यानंतर ॲट पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड म्हणजेच कॅथोड, कॅथोडवरती काय होतं आहे, रिडक्शन. सो दिस इज रिडक्शन रिॲक्शन. ओके. सो रिडक्शन रिॲक्शन, कॉपर 2+ने 2 इलेक्ट्रॉन गेन केले, कॉपर सॉलिडमध्ये त्याचं कन्वर्शन झालेलं आहे. मग त्याचा इलेक्ट्रोड पोटेन्शियल नन्स इक्वेशनचा यूज करून लिहिला आहे. ECU रिडक्शन इक्वल टू E0 CU रिडक्शन मायनस RT अपॉन NF इंटू ln ॲक्टिव्हिटी ऑफ ही जी टर्म आहे, ही टर्म इथेच असणार आहे, ही टर्म इथे मल्टिप्लाय. ओके. ln ॲक्टिव्हिटी ऑफ प्रॉडक्टची ॲक्टिव्हिटी कॉपर सॉलिड डिवायडेड बाय रिॲक्टंट कॉपर आयन, ॲक्टिव्हिटी ऑफ कॉपर आयन. पण इलेक्ट्रॉन गेन किती झाले, 2. सो n इज इक्वल टू काय असणार आहे, 2. सॉलिडची ॲक्टिव्हिटी 1. सो दिस इज इक्वल टू 1 सबस्टिट्यूट केलेला आहे आणि इथे n इज इक्वल टू 2 सबस्टिट्यूट केला आहे. हे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. आता आपल्याला काय पाहिजे, नेट सेल रिॲक्शन अँड टोटल EMF ऑफ ए सेल, दॅट इज E सेल. सो नेट सेल रिॲक्शन net cell reaction is obtained by adding equation 1 and 3. हे equation 1, हे equation 3. सो equation 1 आणि 3 ॲड करा. तर equation 1च्या प्रॉडक्ट साईडला काय आहे, झिंक. सो झिंक सॉलिड प्लस इक्वेशन 2च्या इक्वेशन 1च्या रिॲक्टंट साईडला झिंक सॉलिड. इक्वेशन 3च्या रिॲक्टंट साईडला काय, कॉपर आयन आहे, कॉपर 2+. ओके. त्याची ॲक्टिव्हिटी लिहिणार, ॲक्टिव्हिटी ऑफ कॉपर 2+. त्यानंतर बघा इकडे गेन ऑफ इलेक्ट्रॉन आहे, इकडे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन गेट कॅन्सल. मग आता बघा इकडे प्रॉडक्ट साईडला काय आहे, प्रॉडक्ट साईडला आहे Zn2+ आयन, ॲक्टिव्हिटी ऑफ Zn2+ प्लस इकडे प्रॉडक्ट साईडला काय, कॉपर सॉलिड. सो कॉपर सॉलिड. सो दिस इज इक्वेशन नंबर 5. हे इक्वेशन 5 मिळालं आपल्याला. ही झाली नेट सेल रिॲक्शन. ओके. आता नेट सेल EMF, नेट सेल EMF इज ऑब्टेन्ड बाय adding equation 2 and 4. Equation 2 and 4. Equation 2 and 4. मग इक्वेशन 2 काय बघा, ही इथे इक्वेशन 2. ओके. इक्वेशन 2 आता म्हणजे बघा ई सेल कसा मिळेल आपल्याला, ई सेल इज ऑब्टेन्ड बाय ॲडिशन ऑफ इक्वेशन 2 अँड इक्वेशन 4. इक्वेशन 2 कशासाठी आहे, Zn ऑक्सिडेशन प्लस कॉपर रिडक्शन, कॉपर रिडक्शन. ओके. सो रिडक्शन ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ झिंक इलेक्ट्रोड अँड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॉपर इलेक्ट्रोड. समेशन करा. सो ई सेल इज इक्वल टू E0
zinc oxidation minus RT upon 2F ln activity of Zn2 plus. ओके, प्लस हे इक्वेशन ॲड करा. प्लस काय येईल मग, ई नॉड कॉपर रिडक्शन मायनस काय, मायनस RT अपॉन 2F ln ऑफ 1 अपॉन activity of copper 2 plus. ओके, सो फायनल इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. आता बघा, ही टर्म आणि ही टर्म मी एका ब्रॅकेटमध्ये लिहितो. सो ई सेल इज इक्वल टू ई नॉड झिंक ऑक्सिडेशन प्लस ई नॉड कॉपर रिडक्शन माइनस ई सेल इज इक्वल टू ई नॉड झिंक ऑक्सिडेशन प्लस ई नॉड कॉपर रिडक्शन मायनस. तर बघा, ही टर्म आणि ही टर्म मी कॉमन लिहितो. इथे मायनस साईन आहे, इथं मायनस साईन आहे, मायनस साईन कॉमन काढून घेतलेलं आहे, बरोबर. मग मी इथे लिहितो RT अपॉन 2F इन ब्रॅकेट ln काय, ॲक्टिव्हिटी ऑफ Zn2 प्लस ln 1 अपॉन ही टर्म इथे लिहिलेली आहे, प्लस काय राहील मग बाकी, ही तर इथं कॉमन काढून घेतलेली आहे, प्लस ln 1 अपॉन ॲक्टिव्हिटी ऑफ कॉपर 2 प्लस. ओके, सो we get this equation. The E cell is equal to, so this term is equal to E nod cell, standard EMF of cell. This is standard oxidation potential of zinc plus standard oxidation potential of copper electrode is equal to काय, E nod cell, means E nod cell, but E nod cell is equal to E nod zinc oxidation plus E nod copper reduction. So this whole term is equal to काय येईल, E nod cell. So E cell is equal to E nod cell standard EMF of cell minus RT upon 2F. तर अकॉर्डिंग टू लॉगॅरिथम रूल ॲडिशन आहे यांची काय होईल, मल्टिप्लिकेशन जर झाली तर ॲक्टिव्हिटी ऑफ झिंक कुठं असणार आहे, ln मल्टिप्लिकेशन झालेली आहे, ॲक्टिव्हिटी ऑफ झिंक असणार आहे तुमचं न्यूमेरेटरला आणि डिनॉमिनेटरला असणार आहे ॲक्टिव्हिटी ऑफ कॉपर 2 प्लस. ओके, सो दिस इज इक्वेशन नंबर 6. Okay, so this is total EMF of cell. Okay, this is total EMF of cell, EMF of chemical cell with transference, but we have eliminate transference by using salt bridge. Okay, so आपल्याला हे फायनल इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे ई सेल साठी. आता बघा, इथे आपण चेंजेस करू शकतो, कन्वर्ट दिस ln into log. So E cell is equal to E nod cell minus 2.303 RT upon 2F. lnचं कन्वर्शन लॉगमध्ये केलं म्हणून या टर्मने आपण मल्टिप्लाय केलेलं आहे. सो लॉग ऑफ ॲक्टिव्हिटी ऑफ Zn2 प्लस डिवायडेड बाय ॲक्टिव्हिटी ऑफ कॉपर 2 प्लस. Then at 25 degree Celsius, T
टी इज इक्वल टू जर तुम्ही 25 डिग्री सेल्सिअस घेतला, टी येणार आहे तुमचा 298 केल्विन, 298 केल्विन. त्यानंतर आरची व्हॅल्यू, त्यानंतर एफची व्हॅल्यू 96500, आरची व्हॅल्यू आर असणार आहे 8.314, ओके. एफ असणार आहे 96500 कुलॉम्स. सो दिस टर्म इज इक्वल टू 2.303 RT upon F is equal to 0.0591. Okay, so E cell becomes E naught cell minus 0.0591 upon 2 log of activity of Zn2 plus divided by activity of copper 2 plus. Okay, but activity of Zn2 plus is M1 into gamma 1. Similarly, activity of copper 2 plus is M2 into gamma 2. Activity of Zn2 plus काय असणार आहे, मोलॅलिटी ऑफ Zn2 plus activity coefficient of Zn2 plus. मी इथे फक्त काय कन्सिडर केले M1 gamma 1. तसंच इथे ॲक्टिव्हिटी ऑफ कॉपर 2 प्लस काय असणार आहे, मोलॅलिटी इज इक्वल टू काय असणार आहे, मोलॅलिटी ऑफ कॉपर 2 प्लस ॲक्टिव्हिटी कोइफिशियंट ऑफ कॉपर 2 प्लस. त्याच्याऐवजी मी काय केलं, M2 आणि गॅमा 2 कन्सिडर केलेलं आहे. ह्या व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करतो, मला इक्वेशन मिळेल ई सेल इज इक्वल टू ई नॉट सेल स्टँडर्ड EMF ऑफ सेल मायनस 0.0591.2 लॉग ऑफ दिस इज इक्वल टू काय M1 गॅमा 1, दिस इज इक्वल टू काय M2 गॅमा 2. सो M1 gamma 1 upon M2 gamma 2. Okay, so we can use this equation to determine EMF of chemical cell with transference, but transference is eliminated by using salt bridge. Salt bridge यूज करून तुम्ही लिक्विड जंक्शन पोटेन्शियल रिमूव्ह केला असेल तर तुम्हाला हे इक्वेशन यूज करता येईल सेलचा EMF डिटरमाइन करण्यासाठी. पण जर तुम्ही सॉल्ट ब्रिज यूज केलेला नसेल तर ही जी व्हॅल्यू आहे, ही टोटल व्हॅल्यू आहे, या टोटल व्हॅल्यूमध्ये तुम्हाला प्लस EJ करावा लागतो, प्लस लिक्विड जंक्शन, पण तो सेपरेटली डिटरमाइन करता येत नाही. ओके, सो बाय युजिंग दिस इक्वेशन नंबर 7 यू कॅन डिटरमाइन EMF ऑफ ए सेल. ओके, बघा नेट सेल रिॲक्शन आपल्याला ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन कंबाईन केल्यानंतर मिळालेली आहे. नेट सेल EMF आपल्याला ऑक्सिडेशन पोटेन्शियल आणि रिडक्शन पोटेन्शियल कंबाईन केल्यानंतर मिळालेला आहे. इथे आपण थोडे चेंजेस केले आहेत. ही टर्म कॉमन काढून घेतली, ह्या टर्म ब्रॅकेटमध्ये लिहिल्या, त्यानंतर ह्या दोन्ही टर्म ब्रॅकेटमध्ये लिहून घेतल्या. याच्याऐवजी आपण ई नॉट सेल म्हणजे स्टँडर्ड EMF ऑफ सेल सबस्टिट्यूट केला. हे इक्वेशन मिळालं. हे इक्वेशन मिळाल्यानंतर काय केलं आपण, एलेनचं कन्वर्शन लॉगमध्ये केलं, 2.303 ने मल्टिप्लाय केलेलं आहे. त्यानंतर 25 डिग्री सेल्सिअसची कंडिशन कन्सिडर केली, ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. दिस इज इक्वल टू आपल्याला 0.0591 मिळतं, ती व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केलेली आहे. त्यानंतर पुन्हा झिंकच्या आणि कॉपरच्या ॲक्टिव्हिटीज आपण सबस्टिट्यूट केलेल्या आहे आणि त्यानंतर आपल्याला हे इक्वेशन मिळालेलं आहे. ओके, सो दिस इज अबाउट द एक्सप्रेशन फॉर EMF ऑफ सेल विथ ट्रान्सफरन्स. अजून याचे काही एक्झाम्पल्स पण आहेत, ते तुम्ही कन्सिडर करू शकतात. अदर एक्झाम्पल्स आहेत त्याच्यात, तुम्ही झिंक इलेक्ट्रोड आहे, झिंक सॉलिड Zn2 प्लस, ॲक्टिव्हिटी ऑफ Zn2 प्लस इज कनेक्टेड विथ सिल्वर इलेक्ट्रोड. ओके, सिल्वर सॉलिड असं तुम्ही डिटरमाइन करू शकता. किंवा कॅलोमेल इलेक्ट्रोड आहे, ओके, Hg2Cl2, ओके, सॉलिड. त्यानंतर इथे असणार आहे KCl1 नॉर्मल, कनेक्ट केलं आहे ते कॉपर इलेक्ट्रोडसोबत, कॉपर सॉलिड. ओके, इथे निगेटिव्ह पॉझिटिव्ह, इथे निगेटिव्ह हा ॲनोड, हा कॅथोड म्हणून यूज केला जाईल. त्यानंतर दुसरे एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकतात, टीन सॉलिड, SN2 प्लस सिंगल लाईन, याला तुम्ही लेडसोबत कनेक्ट करा, Pb2 प्लस Pb, ओके, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, हे जनरल रिप्रेझेंट केले आहेत.
हे असे अदर एक्झाम्पल्स पण आहेत, तुम्ही बुकमध्ये पाहून तुम्हाला अजून दुसरे एक्झाम्पल्ससुद्धा मिळतील. ओके, सो ह्या एक्झाम्पलसाठी तुम्ही एक्सप्रेशन डिराईव्ह करा. हे जे सेल्स मी इथं ड्रॉ केले लिहून दिलेले आहेत त्यांच्यासाठी तुम्ही वेगळं डेरिवेशन लिहून काढा प्रॅक्टिससाठी. ओके, सो दिस इज अबाउट केमिकल सेल विथ ट्रान्सफरन्स. ओके.